विरार पूर्वेतील कन्हेर फाटा परिसरात असलेल्या अमूल कंपनीच्या प्रकल्पाला 3 मार्चला मंगळवारी सकाळी देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना अमोनिया वायूची गळती झाल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेत 5 कामगार बाधित झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास प्रकल्पात देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू होते। यावेळी अचानक अमोनिया गॅसची गळती झाली। त्यावेळी कंपनीत सुमारे 70हून अधिक कामगार उपस्थित होते। गॅसचा वास पसरताच सुरक्षेचा उपाय म्हणून कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले। मात्र 5 कामगारांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना त्वरित महामार्गावरील पेल्हार येथे गॅलेक्सी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। काही वेळातच गॅस गळती थांबवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले। दरम्यान पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे नुकतीच रासायनिक कंपनीत वायू गळतीची घटना घडली असताना विरारमध्येही अशाच प्रकारची घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। देखभाल कामे सुरू असताना आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवली जाते का? वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। तारापूरची घटना ताजी असताना विरारमध्ये अमोनियाची गळती नेमके सुरू तरी काय आहे? कंपनीतील कामगारांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का? संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेऊन ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर एखादा मोठा अनर्थ घडल्यावरच जाग येणार का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।